भिवंडी तालुका चरणीपाडा राहनाळगाव मधी माऊली ग्रामस्थ राहनाळद्वारा दिनांक 4 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 पर्यंत आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 चे आयोजन राहनाळ ग्रामपंचायत प्रभारी सरपंच प्रताप पाटील व ललिता प्रताप पाटील यांच्या हस्ते मोठ्या हर्ष उल्हासात करण्यात आला आणि ह्या आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव मध्ये चरणीपाडा राहनाळ गावचे व शहराचे मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते। भिवंडी मनपाच्या माजी नगरसेविका शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जात आहे। आणि त्यानंतर या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 यांसाठी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा। आपल्या पुढील पदाचा आपण हा जो कार्यभार हाती घेतलेला आहे तो आपण उत्कृष्टपणे पार पाडाल यात आम्हाला बिलकुल शंका नाही। विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातो आणि त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानित संदीप दामपत त्यांच्या स्मृतीच्या सौभाग्यवती आणि उपस्थित त्यानंतर आपण सन्मानित करूया। त्यानंतर प्रेम कानिल पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत मिळत असताना इतकं प्रेम आणि सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल समस्त रहिवाशांचे आणि दर दिवशी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचे आम्ही मनापासून त्यानंतर प्रीती केसरी नाईक माजी उपसरपंच ग्रामपंचायत कारवली यांना आपण सन्मानित करायचं आहे। प्रीतीताई आणखी उपस्थित आहेत कारवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच या उत्सवात होईल। माऊली ग्रामसंस्था राहनाळच्या वतीने आयोजित आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 I'm
छत्रपती शिवरायांना प्रथम वंदन. माऊली ग्रामस्थ मंडळ रानाल यांच्या माध्यमातून आयोजित आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 या महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवसातले मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, या महोत्सवाचे सन्माननीय आयोजक, या महोत्सवाच्या आयोजनामध्ये भाग घेतलेल्या माझ्या सगळ्या भगिनी आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि समस्त बंधूंनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते प्रताप शेठ पाटील आणि संपूर्ण महिला मंडळाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रकारचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम. खरं तर हे प्रथम पाऊल आहे. काही लोक म्हणतात की महिला अबला आहेत, परंतु ह्या महिला अबला नाहीत, तर ह्या महिला ज्या आहेत ह्या नवदुर्गा आहेत. ह्या महिला ज्या आहेत या आपण नवरात्रीला ज्यांचं पूजन करतो त्या सर्व नवदुर्गा आणि त्या कुठेही कमी पडणार नाहीत याचं हे उत्तम उदाहरण यांनी दाखवून दिलेलं आहे. महोत्सव म्हटला म्हणजे नुसते मनोरंजन नाही, तर महोत्सव म्हणजे या ठिकाणी आपली संस्कृती, या ठिकाणी असलेल्या आपली खाद्य संस्कृती असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या या स्थानिक आपल्या भूमिपुत्रांच्या जे काही कलावंत आहेत त्यांना त्या ठिकाणी वाव देण्याचा कार्यक्रम म्हणजे हा महोत्सव आहे. आणि या महोत्सवाच्या माध्यमातून गेले 15 दिवस, खरं तर 4-5 दिवसाचा कार्यक्रम करताना तिकडे घाम फुटतो, परंतु आपण ह्या भगिनींनी 15 दिवस अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला. आणि नुसतं लोकांचं मनोरंजन नाही, तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक चांगलं काय संस्कृती देता येईल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलंय. मी खऱ्या अर्थाने या सर्व भगिनींना नतमस्तक होऊन प्रणाम करतो की अशा पद्धतीने आपला एक आदर्श सर्व ठिकाणी महिलांनी घेऊन नुसतं हळदी कुंकू नाही, नुसतं फिरायला जाणं नाही, तर महिलांचं सक्षमीकरण आणि खऱ्या अर्थाने जागर महिला शक्तीचा जो आहे तो दाखवण्याचं काम सर्व महिलांनी करावं, माझ्या भगिनींनी करावं. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात नव्हे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आणि अशा कार्यक्रमाला येण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या माणसाला लाभो अशा प्रकारच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्वानी ऐन भरात आली मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इष्टाचा गुलकंद केलवा मला. रूपाच्या दिवशी खरंच असं वाटतंय की वर्षभरच असा महोत्सव असावा. रोजच्या रोज माझ्या माऊली, माझ्या बहिणी, माझ्या वहिनी, माझे सर्व बंधू यांनी रोज येऊन इथे महोत्सवाची मजा घ्यावी असं वाटते. एवढ्या बहिणी जर एखाद्या भावाच्या पाठीमागे उभ्या राहिल्या तर कुठली गोष्ट अशक्य नाही. जे काय तुम्हाला उत्पन्न भेटला असेल, प्रॉफिट झाला असेल, लॉस झाला असेल, परंतु या महोत्सवाचा आनंद तुम्ही घेतला की नाही? एकदा टाळ्या वाजवा जर तुम्ही महोत्सवाचा आनंद घेतला असेल तर. आणि निश्चित मी तुम्हाला अधिक जोमाने इथे साजरा होईल. जमी खा गई नौजवान कैसे कैसे टिड़िंग 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 आज जवानी पर इतराने वाले कल पछताएगा. आज
माझी जवानी पारित रहने वाले कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। जागर